नमस्कार, अमरावती बुलेटिन में आप सभी का स्वागत है और मैं हूं याशिका। आइए जानते हैं इस वक्त की खबरें, लेकिन उससे पहले हेडलाइंस। मध्य भारत के सबसे बड़े केबल नेटवर्क यूसीएन ने आईपी क्षेत्र में कदम रखा है। अमरावती जिले में जल्द ही यूसीएन का आईपीटीवी लॉन्च किया जाएगा। अमरावती जिले में जुलाई माह में हुई भारी बारिश के कारण मुआवजे के लिए 4,71,98,000 रुपए की राशि जिला पालक मंत्री यशोमती ठाकुर ने दी जानकारी। और केंद्र सरकार की सोयाबीन आयात नीति का सोयाबीन उत्पादकों ने किया विरोध। अमरावती जिले में जल्द ही यूसीएन का आईपीटीवी लॉन्च किया जाएगा। मध्य भारत के सबसे बड़े केबल नेटवर्क यूसीएन ने अब आईपी क्षेत्र में प्रवेश कर लिया है। इंटरनेट और केबल टीवी के बाद यूसीएन ने अमरावती में केबल टीवी ऑपरेटर को आईपीटीवी के बारे में सूचित किया। यूसीएन केबल नेटवर्क ने पिछले 30 सालों से केबल टीवी के क्षेत्र में अपना नाम बनाने के बाद अब यूसीएन ने इंटरनेट के क्षेत्र में कदम रखा है। अब यूसीएन अपने उपभोक्ताओं के लिए आईपीटीवी लेकर आ रहा है। ये सेवा जल्द ही यूसीएन ग्राहकों के लिए उपलब्ध होगी। इस बॉक्स में मूवी, ओटीटी प्लेटफॉर्म, गेम्स, मीडिया प्लेयर, टीवी शो, रिमाइंडर और इंटरनेट कनेक्शन वाले सभी टीवी चैनल होंगे। साथ ही ओटीटी प्लेटफॉर्म पर भी बना रहेगा। नागपुर के रोशन ठाकरे और नागपुर के परिमल बावने ने बुधवार को अमरावती के राजकमल चौक स्थित कार्यालय में इस संबंध में सारी जानकारी दी। इस अवसर पर अमरावती कार्यालय प्रबंधक विनोद मिश्रा और नितिन मिश्रा उपस्थित रहे। यूसीएन नेहमी ऑपरेटरसाठी चांगलेच कामं करून राहिले। याच्या अगोदर सुद्धा आता जे आयपीटीव्हीचा जो बॉक्स त्यांनी लॉन्च केलेला आहे, मला तरी असं वाटते की विदर्भामध्ये यूसीएन पहिलाच आहे ज्यांनी आयपीटीव्हीचा बॉक्स लॉन्च केलेला आहे आणि ग्राहकांची डिमांडच आहे की यांना आता पुढचं जनरेशन, नेक्स्ट जनरेशन पाहिजे आहे। त्या हिशोबाने ऑपरेटरच्या दृष्टीने आणि ग्राहकांच्या दृष्टीने यूसीएनने उत्तम काम केलेलं आहे। नेक्स्ट जनरेशन के हिसाब से तो अच्छा है। अभी क्वालिटी भी उस पर सब डिपेंड है। अभी जैसा सब केबल अगर धीरे धीरे कम हो रहा है, नेट का प्रमाण बढ़ते जा रहा है, उस हिसाब से आगे के हिसाब से अच्छा है। अमरावती जिले में जुलाई के महीने में बारिश से हुए नुकसान की भरपाई के लिए राज्य सरकार ने 4,71,98,000 रुपए की निधि प्रदान की है। जिले की पालक मंत्री यशोमती ठाकुर ने इस बात की जानकारी दी। जुलाई में हुई भारी बारिश से किसानों को हुए नुकसान के लिए मुआवजे के रूप में अमरावती जिले को 4,71,98,000 रुपए मंजूर किए गए। ये जानकारी जिले के पालक मंत्री यशोमती ठाकुर ने दी। भारी बारिश और बाढ़ के कारण नुकसान भरपाई के तौर पर लोगों को सहायता वितरित करने के लिए राज्य आपदा प्रतिसाद निधि और राज्य शासन के फंड से सहायता से वितरित की गई। भारी बारिश के बाद पालक मंत्री यशोमती ठाकुर ने व्यक्तिगत रूप से गांव का दौरा कर पंचनामा की प्रक्रिया तेजी से करवाने के आदेश दिए। जिले में पिछले कुछ दिनों से लगातार बारिश होने से सोयाबीन और कपास की फसलों को काफी नुकसान हुआ है। कृषि विशेषज्ञों के अनुसार जिले में 30 से 35% सोयाबीन की, जबकि 10 से 15% कपास की फसल खराब हो गई है। अमरावती जिले में पिछले कुछ दिनों से लगातार बारिश हो रही है। केवल अमरावती जिले में ही नहीं बल्कि अमरावती विभाग के सभी जिलों में भी काफी नुकसान हुआ है। लगातार बारिश से खेत में पानी भर गया है, जिससे सबसे अधिक सोयाबीन और कपास की फसल प्रभावित हुई है। इस बार बारिश से किसानों की आमदनी भी घट जाएगी, क्योंकि उम्मीद के अनुसार उपज नहीं होने से किसान संकट में है। मध्ये तो असं भरपूर पाणी आहे का सोंगाव कसं आणि काढाव कसं हे आम्हाला आता काही समजून नाही राहिलं। आमचं तंत्रज्ञान पूर्ण बिघडलेलं आहे, डोक्याच्या बाहेर झालेलं आहे। ना आमचं कर्जमाफ झालं ना काही झालं आणि सोयाबीनचे भाव पाहून तर लढ येऊन राहिलं। वरून पाणीही चालू आहे आणि खाली जमिनीवर पाणी आहे। सोयाबीन काढाव कसं हे पण आम्हाला समजत नाही आहे, कारण काय आता सगळीकडे परिस्थिती फार गंभीर झालेली आहे। शेतकऱ्याची हाल खूपच खराब होत आहे। ना त्याला जगूशा वाटते ना मरूशा वाटते। लगातार बारिश से जिले में 30 से 35% सोयाबीन की फसल खराब हो गई है, जबकि कपास की फसल को भी नुकसान हुआ है। फसल खराब होने से चिंतित किसान अब अपनी नुकसान भरपाई के लिए राज्य सरकार की ओर आस लगाए हुए हैं।
मराठवाड़ा और विदर्भ में बारिश से सोयाबीन और कपास को काफी नुकसान पहुंचा है, लेकिन मातोश्री से मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नहीं निकल रहे हैं। उन्होंने किसानों के बीच में जाकर किसानों की स्थिति को समझना चाहिए और दिवाली से पहले किसानों को वित्तीय सहायता प्रदान करनी चाहिए, नहीं तो किसान दिवाली से पहले मातोश्री पर आंदोलन करेंगे। ये चेतावनी सांसद नवनीत राणा और विधायक रवि राणा ने दी है। नमस्कार. ज्या पद्धतीने गेल्या 2-3 दिवसापासून जे पावसाने अकाल मचवलेला आहे आमच्या महाराष्ट्रामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती प्रत्येक जिल्ह्यांमध्ये आहे, शेतकऱ्यांची शेतं पूर्णप्रमाणे वाहून गेलेले आहे. बरेचसे लोकांचे दुकानं ग्राउंडवरनं वाहून गेलेले आहे, बेसवरनं उखडलेले आहे. अशी परिस्थिती आमच्या महाराष्ट्रामध्ये आहे आणि काही ठिकाणी काही जिल्ह्यांमध्ये विदर्भामध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे, जिथे शेतकऱ्यांच्या हाती काहीच सापडणार नाहीये. आणि ज्या पद्धतीने पूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाचा महाअकाल झाला आपण म्हणू शकतो, या पद्धतीची परिस्थिती आज आमच्या महाराष्ट्रामध्ये. आणि आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे आरामात आणि मस्तमध्ये मातोश्रीवर बसलेले आहे, मी त्यांना विनंती करते, जोपर्यंत तुम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार नाही, शेतकऱ्यांसोबत बोलणार नाही, त्यांची परिस्थिती ऐकून घेणार नाही, तिथपर्यंत तुम्हाला त्यांची भावना कळणार नाही. तर मी विनंती करते उद्धव साहेबांना की मातोश्री आत्ता तरी सोडा आणि मराठवाड्यामध्ये जाऊन त्या जिल्ह्यांमध्ये आणि विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये जी परिस्थिती आहे तिथे जाऊन पाहून त्यांच्यासोबत बोलून प्रत्येक हेक्टर हा 30,000 रुपये नुकसान भरपाई त्या शेतकऱ्यांना भेटलं पाहिजे. ज्यांचे घराचं नुकसान झाला, ज्यांचे शेताचं नुकसान झालं, ज्यांचे व्यापारी लोकांचं नुकसान झालं, दुकानं चालले गेले, असे प्रत्येक वर्गाला तुम्ही मदतीचा हात आज महाराष्ट्राला मुख्यमंत्र्याची गरज आहे. तिथे जाऊन त्यांना मदत करण्याची गुहार तुम्हाला लावत आहे. नाही तर येणाऱ्या दिवाळीमध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीने दिवाळी आम्ही करू देणार नाही, कारण की आमच्या शेतकऱ्यांना जर त्रास असेल आणि त्यांची दिवाळी जर अंधारात जात असेल तर आम्ही तुमची दिवाळी सुखात होऊ देणार नाही, हे लक्षात ठेवा. गेल्या 3-4 दिवसापासून पूर्ण महाराष्ट्रामध्ये पाण्याचा हाहाकार मचलेला आहे. मराठवाड्यामध्ये गंभीर परिस्थिती आहे. प्रत्येक तालुका, गावामध्ये, जिल्ह्यामध्ये पाण्याच्या हाहाकारामुळं संपूर्ण गावाचे गाव उद्ध्वस्त झाले, शेतकऱ्यांचे पिकं उद्ध्वस्त झाले, जमिनी उद्ध्वस्त झाल्या. आज लोकांना घरामध्ये खाण्यासाठी अन्नधान्य सुद्धा नाही आहे. अशी परिस्थिती मराठवाड्यामध्ये, विदर्भामध्ये, अनेक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा कहर आपल्या डोळ्यासमोर दिसत आहे. आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या पद्धतीनं पाऊस पडला आणि मराठवाड्याची स्थिती तर आजची खूप खराब आहे आणि विदर्भातल्या अनेक जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांची परिस्थिती खराब आहे. शेतकऱ्यांच्या कठीण परिस्थितीमध्ये शेतकरी हा संकटामध्ये सापडलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांना माझी परत विनंती आहे की वारंवार निसर्ग हा शेतकऱ्यांच्या खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या आजूबाजूला फिरत आहे. शेतकऱ्यांवर जे संकट आलेलं आहे, पण मराठवाड्यामध्ये, विदर्भामध्ये अजूनपर्यंत मुख्यमंत्र्याचा पाय सुद्धा पडला नाही. म्हणून मुख्यमंत्र्यांना अजून पुन्हा विनंती आहे, कळकळीची विनंती आहे, या शेतकऱ्यांच्या वतीनं जे आज ज्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे अशा शेतकऱ्यांना तातडीची मदत द्या. स्वतः शेतकऱ्याच्या बांधावर जा. तुमचा कृषी मंत्री कुठे आहे ते दिसत नाहीये, तुमचे जिल्ह्याचे पालकमंत्री कुठे आहेत ते दिसत नाहीये, मुख्यमंत्री मातोश्रीच्या बाहेर निघायला तयार नाहीये. आता या अशा संकटामध्ये वारंवार जर राज्याचा मुख्यमंत्री जर बाहेर निघत नसेल तर मला असं वाटते हे महाराष्ट्राचं दुर्भाग्य आहे. येणाऱ्या काळामध्ये दिवाळीच्या आधी जर शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे पडले नाही, हे नुकसान भरपाई जर ताबडतोब त्यांना दिली नाही मराठवाड्यामध्ये, विदर्भामध्ये, तर शेतकरी येणाऱ्या काळामध्ये मातोश्रीवर याल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. मातोश्रीवर नक्की शेतकरी पोहोचतील आणि मुख्यमंत्र्यांची दिवाळी खराब करतील. सोयाबीन की कीमत गिरने से सोयाबीन की खेती करने वाले किसान काफी नाराज हैं। किसान इसके लिए केंद्र की नीति को जिम्मेदार ठहरा रहे हैं। अखिल भारतीय किसान सभा ने इसके खिलाफ अब मोर्चा खोल दिया है। अमरावती जिले के नांदगांव खंडेश्वर तहसील में किसान सभा के नेतृत्व में किसानों ने तहसीलदार कार्यालय के बाहर प्रदर्शन किया। केंद्र सरकार ने सोयाबीन के सीजन में आयात शुरू किया, लेकिन ये आयात सोयाबीन उगाने वाले किसानों को रास नहीं आ रहा और इस फैसले के खिलाफ भारतीय किसान संगठन की ओर से नंदगांव खंडेश्वर तहसील कार्यालय के मुख्य द्वार पर सोयाबीन फेंककर किसानों ने अपना विरोध दर्ज करवाया। किसानों का कहना है कि 2 महीने पहले सोयाबीन को 11,111 रुपए का भाव मिल रहा था। अब सोयाबीन निकलने के सीजन में
4,000 का भाव रह गया है। साथ ही ज्यादा बारिश से सोयाबीन की फसल को नुकसान भी हुआ है। इन सब परिस्थितियों के मद्देनजर सोयाबीन उत्पादक किसानों के समर्थन में भारतीय किसान संघ ने नांदगांव खंडेश्वर तहसील कार्यालय के मुख्य द्वार पर सोयाबीन फेंककर अपना विरोध दर्शाया। साथ ही सोयाबीन को 10,000 रुपए का भाव देने की भी मांग की। लूट करणारं मोदी सरकार मुर्दाबाद, शेतकऱ्यांचं लूट करणारं महाराष्ट्र सरकार मुर्दाबाद, शेतकऱ्यांना अभिमान मिळालाच पाहिजे। फौरन लौटेंगे एक ब्रेक के बाद। UCN Broadband, high speed broadband, speed up to 1 Gbps, free video conferencing, IPTV, वीडियो ऑन डिमांड और डिजिटल केबल टीवी, सब कुछ आपके UCN गीगा फाइबर द्वारा। कॉर्पोरेट ऑफिसेज या बिजनेस के स्मार्ट वर्किंग के लिए स्पेशल पैकेजेस उपलब्ध। साथ ही वर्क फ्रॉम होम है अगर आपका ऑप्शन, तो फ्यूचर रेडी UCN ब्रॉडबैंड है आपका सोल्यूशन। कनेक्शंस के लिए तुरंत SMS करें या कॉल करें। प्रिय ग्राहक, कोरोना के प्रादुर्भाव के चलते आपसे अनुरोध है कि आप अपने केबल का मासिक भुगतान अपने ऑपरेटर को कैशलेस तरीके से, जैसे कि UCN मोबाइल ऐप या फिर नीचे दिए गए ऑनलाइन पेमेंट मेथड्स का इस्तेमाल करके करें, ताकि आपका मनोरंजन बिना किसी रुकावट के लगातार चलता रहे। धन्यवाद। UCN ब्रॉडबैंड यूजर्स के लिए अपने कंप्यूटर और लैपटॉप सिक्योरिटी का अब नहीं कोई टेंशन, क्योंकि हम लाए हैं UCN सेफ एंटीवायरस, जो दे वायरस सेफ्टी के साथ साइबर क्राइम सिक्योरिटी भी। कनेक्शंस के लिए तुरंत SMS करें या कॉल करें। वन अधिकारी दीपाली चौहान आत्महत्या प्रकरण में निलंबित मेलघाट व्याघ्र प्रकल्प के क्षेत्र संचालक श्रीनिवास रेड्डी के निलंबन की अवधि 3 महीने और बढ़ा दी गई है। मार्च में दीपाली चौहान के आत्महत्या करने के बाद वरिष्ठ वन अधिकारी श्रीनिवास रेड्डी को निलंबित कर दिया गया था। मेलघाट की वन अधिकारी दीपाली चौहान ने मार्च में आत्महत्या की थी। आत्महत्या करने से पहले दीपाली चौहान ने श्रीनिवास रेड्डी को एक पत्र लिखा था, जिसमें उसने अपने वरिष्ठ अधिकारी द्वारा परेशान किए जाने का जिक्र किया था। उस पत्र के आधार पर ही मेलघाट व्याघ्र प्रकल्प के क्षेत्र संचालक श्रीनिवास रेड्डी को निलंबित किया गया था, क्योंकि जानकारी होने के बावजूद उन्होंने समय पर कोई कदम नहीं उठाया था। हालांकि बाद में रेड्डी को कोर्ट से जमानत मिल गई थी, लेकिन कुछ वन अधिकारियों ने मांग की थी कि श्रीनिवास रेड्डी का निलंबन रद्द नहीं किया जाना चाहिए। ऐसी आशंका जताई गई थी कि अगर रेड्डी का निलंबन रद्द किया गया तो उन्हें फिर से नियुक्त किया जाएगा और मामले को रफा दफा करने का प्रयास होगा। जिसके बाद वन सचिव की अध्यक्षता में हाल ही में हुई एक बैठक में रेड्डी के निलंबन को और 3 महीनों के लिए बढ़ाने का फैसला लिया गया। अमरावती जिला मध्यवर्ती बैंक के 21 संचालक पद के लिए 4 अक्टूबर को मतदान होने वाला है। इस चुनाव के लिए जोरों शोरों से तैयारी शुरू हुई है। दरियापुर तहसील के विविध पैनल अपने अपने उम्मीदवार के लिए प्रचार कर रहे हैं। सहकार पैनल के बबलू देशमुख ने शुभम मंगल कार्यालय में बैठक की। इस दौरान उन्होंने राज्य मंत्री बच्चू कडू पर निशाना साधा। अमरावती शहर के मध्यवर्ती बैंक का चुनाव अब नजदीक आ गया है। इस वजह से हर तरफ आरोप प्रत्यारोप का माहौल बना हुआ है। उम्मीदवारों में जबरदस्त लड़ाई होगी, इसका अंदाजा अभी से लगाया जा रहा है। लेकिन दरियापुर में हुए बैठक में बबलू देशमुख ने जिला मध्यवर्ती बैंक में भ्रष्टाचार का आरोप लगाया है और साथ ही उन्होंने राज्य मंत्री बच्चू कडू पर 70 लाख रुपए हड़पने का भी आरोप लगाया है। देशमुख ने कहा कि बच्चू कडू ने गरीबों से 3,000 रुपए लेकर उन्हें 6,000 रुपए देने का वादा किया था, लेकिन 5 से 6 साल बाद उस योजना के तहत जमा हुए 70 लाख रुपए उन्होंने हड़प लिए। ज्या पद्धतीने हे लोक विरोध केला, पण या खालच्या लेवलचा विरोध, कारण या जिल्ह्यात या नेते मी नाही हा गेला, हा खतम झाला, मग याचा पक्षही गेला आणि याचे लोकही गेले, म्हणजे आपल्याला तिथं तकलीफ होणार नाही ना दर्यापुरात, ना अंजनगावात, ना अचलपुरात, ना तांदूळ बाजारात, ना बाकीच्या जिल्ह्यात एकजूट करून एका बाजूला माझ्याकडे ओबीसी मध्ये कोण उभा आहे तुम्हाला माहित आहे,
तालुक्यात तो गारवडीचा विरोधात आहे जे तो होता म्हणून मी फॉर्म ठेवला तुमच्या माध्यमातून तुमच्या सहकार्यातून तुमच्या आशीर्वादातून तुमच्या आशीर्वादानं आणि तुमच्या वोटनं इथे निवडून येऊ तिथे येऊ. जिला मध्यवर्ती बैंक के 21 संचालक पदों के लिए चुनाव 4 अक्टूबर को है और सभी चुनावी उम्मीदवार चुनाव जीतने के लिए मैदान में जोर शोर से लगे हुए हैं। अमरावती जिले के भटकौली तहसील के गनोजा गांव से होकर बहने वाली नदी पर पुल के निर्माण और नदी से उस पार रहने वाले नागरिकों को सुविधाएं मुहैया कराने की मांग को लेकर ग्रामीणों ने बुधवार को जल समाधि आंदोलन करना था। हालांकि तहसीलदार की मध्यस्थता के बाद ग्रामीणों ने जल समाधि आंदोलन को वापस ले लिया है। गनोजा गांव के पुनर्वसन की मांग को लेकर सैकड़ों ग्रामीणों ने जिला कलेक्टर कार्यालय और तहसील कार्यालय में ज्ञापन दिया था। सुविधाओं और रास्तों के अभाव के चलते 8 दिन पूर्व नदी में बाढ़ के कारण 2 गर्भवती महिला गांव के बाहर अस्पताल नहीं पहुंच सकी थी। इससे उनके अजन्मे में बच्चे की दुर्भाग्यपूर्ण मौत हो गई। इस मुद्दे पर यूथ लायंस ग्रुप के प्रदेश अध्यक्ष योगेश गुड्डे ने सैकड़ों नागरिकों के साथ जल समाधि आंदोलन किया। हालांकि तहसीलदार के हस्तक्षेप के बाद आंदोलन वापस ले लिया गया। नागरिकांनी जे नदीच्या पलीकडे गावठाण आहे छोटंसं, त्या गावठाणातले नागरिक आज इथे या ठिकाणी आले होते आणि नदीच्या पुलावर, पेडी नदीच्या पुलावर त्यांनी जलसमाधी आंदोलन घेण्याबाबत आम्हाला इशारा दिला होता। त्यांची प्रमुख मागणी आहे की आमचं या गावातून पुनर्वसन करण्यात यावं, कारण आम्ही नदीच्या पाण्यामुळे आमची तिथून जे संपर्क आहे तो तुटला जातो। त्यासाठी त्यांनी आंदोलन केलं होतं, जलसमाधी आंदोलन त्यांनी त्याला नाव दिलं होतं। आमच्याकडे त्यांचं पत्र प्राप्त होताच आम्ही त्यांना संपर्क केला आणि सदर आंदोलन करू नये याबाबत आम्ही त्यांची समजूत काढली आणि याचा प्रस्ताव आम्ही शासनाकडे त्वरित आता तात्काळ सादर करणार आहोत की सदर लोकांसाठी पुनर्वसन करण्यात यावं आणि त्या लोकांना येण्या जाण्याचं साधन त्या काळापर्यंत त्यांना उपलब्ध करून देण्यात यावं, यासाठी आम्ही प्रस्तावित करतो आहे। मॅडम, त्याची पहिले मागणी होती की इथे पूल बांधायचं, आता त्यांची मागणी आहे का आमचं पुनर्वसन करायचं, याच्यावर काय निर्णय झालेला आहे? आजपर्यंत त्यांनी पुलासाठी मागणी केलेली आहे की पेडी नदीवर मोठा पूल बांधण्यात यावा, हे त्याचं बऱ्याच वर्षापासून त्यांची मागणी आहे आणि सदर बाब ही शासनाधीन सुद्धा होती। त्यावर मोठ्या प्रमाणात खर्च होणार आहे, 20 कोटीपर्यंतचं बजेट BNCने त्यासाठी दिलेलं आहे आणि आज मात्र त्यांनी आम्हाला पूल नको तर आम्हाला पुनर्वसन हवं आहे अशी मागणी त्यांनी शासनाकडे आपल्याकडे केलेली आहे। त्यानुसार त्यांना पुनर्वसन कसं करता येईल त्यासाठीची प्रोसेस आपण आजपासून सुरू केलेली आहे। तोंडी आश्वासन शासनाकडे आपण जे माननीय जिल्हाधिकारी आणि शासनाकडे जे पत्र पाठवलेलं आहे त्यात आपण लिहिलेलं आहे की सदर व्यक्तींशी, या लोकांशी आम्ही चर्चा केली आणि यांना इथून पुनर्वसन पाहिजे आहे, तरी पुनर्वसनासाठी प्रस्ताव या कार्यालयातून सादर करण्यात येईल आणि त्या पत्राची कॉपी आम्ही त्यांना दिली आणि पुनर्वसनाची प्रक्रिया ही अतिशय मोठी प्रक्रिया असल्यामुळे त्यांनी पुन्हा पुन्हा असे आंदोलन करू नये याबाबत त्यांना विनंती करण्यात आली। अमरावती जिले में लगातार हो रही बारिश से किसान बेहाल हो गए हैं। किसानों की विभिन्न मांगों को लेकर संघर्ष संगठन ने तहसीलदार के माध्यम से मुख्यमंत्री को ज्ञापन सौंपा है। इस बारिश के कारण सभी फसलें बर्बाद हो जाने से किसान चिंतित है। किसान ने अपनी सारी पूंजी खेतों में लगा दी है। किसान इस दुविधा में है कि रबी की फसल की कटाई कैसे की जाए और खरीफ के दौरान लिए गए फसल ऋण को कैसे चुकाया जाए। दरअसल अमरावती जिले में पिछले कुछ दिनों से भारी बारिश हुई है, जिससे सोयाबीन की फसलों को काफ़ी नुकसान पहुंचा है। अधिकांश किसानों की फसल पूरी तरह से बर्बाद हो गई है या बर्बादी की कगार पर है। वहीं बिजली विभाग ने किसानों के बिल नहीं चुकाने के साथ ही खराब होने के कारण कई ट्रांसफार्मर बंद कर दिए हैं, जिसे किसानों ने तुरंत चालू करने की मांग की है। इस संबंध में किसानों ने तहसीलदार को पत्र लिखकर मुख्यमंत्री से मांग की। आज लढा संघटनेच्या वतीनं अमरावती जिल्हा ओला दुष्काळग्रस्त घोषित करावं माननीय मुख्यमंत्री यांना आम्ही एक पत्र दिलं, निवेदन दिलं मार्फत तहसीलदार आपले तिवसा। खरं तर गेल्या 4 महिन्यापासून अमरावती जिल्ह्यामध्ये संततधार पावसामुळं खरीप पिकाचं संपूर्णतः नुकसान झालं। सोयाबीनची अशी हालत आहे की सोयाबीन सोंगाच्याही कामात पडून नाही आलं। मूग उडीद तर पूर्णतः गेला। त्यानंतर कपाशीचे बोंड जास्त पाण्यामुळे गळून राहिले आणि दुसरी गोष्ट अशी महत्त्वाची का सतत पाण्यामुळे विहिरीच्या आणि जमिनीतल्या लेवला एवढ्या वाढल्या
पाण्याचे लेवल एवढे वाढले आहे का त्या जमिनीच्या वर साचलेला आहे आणि जमिनीच्या वर साचल्यामुळं जेवढं सोयाबीन चांगलं असेल तेवढं सोंगता येत नाही. त्यामुळे आम्ही तहसीलदार साहेबांना, मुख्यमंत्री साहेबांना एक पत्राद्वारे विनंती केली का अमरावती जिल्हा हा दुष्काळग्रस्त घोषित करावा, ओला दुष्काळग्रस्त घोषित करावा. तसंच MSEBीनं जे धोरण आखलेलं आहे अतिशय आडेलमुटपणाचं आणि जे सुलतानी जी आपत्ती आहे ती MSEB शेतकऱ्याला आणू पाहत आहे. MSEBीमुळं ट्रान्सफॉर्मर बंद आहे, एखादा तार तुटला असं तो जोडून देत नाही. MSEBीच्या डिप्या बॉक्स सगळे खराब आहेत. शेतकऱ्यांचे जे काही बंद असेल त्या बंद लाईनी चालू करण्याची मानसिकता MSEBीमध्ये नाही आहे. आज जर MSEBीनं ते बंद चालू नाही केलं तर शेतकऱ्याच्या शेतामध्ये साचलेलं पाणी काढण्याची पंचायत शेतकऱ्यांच्या मागे येणार आहे. खरं तर महाराष्ट्रातला कुठलाच मजूर ते सोयाबीन सोंगण्याच्या कामात पडत नाही, त्यामुळे बाहेरून मजूर आणावा लागतो. ते मजूर राहण्यासाठी, निवाऱ्याची व्यवस्था करण्यासाठी त्याला शेतात कुठेतरी व्यवस्था करावी लागते. त्यासाठी विद्युतची गरज आहे, लाईनची गरज आहे, पिण्याच्या पाण्याची गरज आहे. आणि जर विद्युत विभाग जर आम्हाला लाईन देत नसेल तर ते मजूर थांबणार नाही. त्यामुळं पुन्हा सोयाबीनच्या कापणीचा प्रश्न उद्भवेल आणि जे काही सोयाबीन चांगलं असेल, जे पाणी शेतामध्ये पाणी थांबलेलं आहे ते पाणी काढण्यासाठी आम्हाला मोटरची आवश्यकता आहे, मोटरसाठी लाईनची आवश्यकता आहे. त्यासाठी आम्ही MSEBीला देखील विनंती करतो की शेतकऱ्यांचं जे काही आता सध्या विद्युत पुरवठा बंद असेल तो चालू करावा आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. आणि मुख्यमंत्री महोदय, आपण मुंबईमधून जरी सर्वे केला तरी चालेल, परंतु अमरावती जिल्हा हा ओला दुष्काळग्रस्त जिल्हा म्हणून घोषित करावा. कारण की संत्रा मोसंबीची फळगळ प्रचंड प्रमाणात होत आहे. अशा प्रकारचं सगळ्या पिकाचं नुकसान होत आहे. समोरचं काही माहिती नाही. ज्या हातात येणारं पीक पूर्णतः नष्ट झालेलं आहे. त्यामुळे लढा संघटनेच्या वतीनं आज एक निवेदन केलं आहे. जर तातडीनं ओला दुष्काळ घोषित झाला नाही तर पूर्ण जिल्हाभर आम्ही फिरून एक मोठा मोर्चा काढण्याची आम्ही तयारी करत आहोत. ओबीसी समाज के प्रतिनिधि और वरिष्ठ साहित्यकार हरि नरके ने ओबीसी आरक्षण पर केंद्र सरकार पर निशाना साधा है. अमरावती में पत्र परिषद लेकर उन्होंने ओबीसी आरक्षण रद्द होने के लिए मोदी सरकार को जिम्मेदार ठहराया है. राजकीय आरक्षण माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या 4 मार्च 2021च्या निकालाने गेलेलं आहे. ते परत मिळवण्याच्यासाठी केंद्र सरकारकडनं 2011 सालच्या विशेष जनगणनेची आकडेवारी मिळवण्यासाठी राज्य सरकारने याचिका दाखल केलेली आहे. ती याचिका सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारून त्याची सुनावणी झाल्यानंतर परवा मोदी सरकारने त्याच्यावरचं आपलं शपथपत्र, प्रतिज्ञापत्र दाखल केलेलं आहे. पण त्याच्यामध्ये त्याने आकडेवारी देणार नाही असं सांगितलं आहे. त्यांनी आम्ही 21 सालच्या जनगणनेत सुद्धा ओबीसीची आकडेवारी जमा करणार नाही असं सांगितलं आहे. ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे, कारण ही आकडेवारी जमवायला 5,000 कोटी रुपये देशाचे खर्च झालेले होते आणि म्हणून देशाची संपत्ती खर्च झालेली असल्यामुळे ती आकडेवारी मिळायला हवी. मोदी सरकारने त्याच्यामध्ये चुका आहेत म्हणून आम्ही देत नाही असं म्हटलं आहे. ही विसंगती आहे, कारण मोदी सरकारने त्या प्रतिज्ञापत्रात असंही म्हटलेलं आहे की आम्ही ही आकडेवारी वापरली आहे, वापरतोय. तर चुका असतील तर तुम्ही ती कशी काय वापरताय? आणि दुसरं, त्या चुका दुरुस्त का केल्या नाही गेल्या 7 वर्षामध्ये? तर त्यांनी अरविंद पनगारी या समिती त्याच्यासाठी नेमली. पण मोदी सरकारची कार्यक्षमता एवढी जास्त आहे की 5 वर्षात त्यांना सभासदच नेमता आले नाहीत आणि म्हणून त्या प्रतिज्ञापत्रात मोदी सरकारने सुप्रीम कोर्टाला हे लिहून दिलं आहे की आम्ही 5 वर्षात सभासद न नेमल्यामुळे या समितीची बैठकच झाली नाही. म्हणून ह्या चुका कायम ठेवाव्यात असाच मोदी सरकारचा प्रयत्न होता हे दिसतं आहे. आणखीन एक अन्याय मोदी सरकारने केला आहे. त्यांनी ओबीसींना दरडोई वर्षाला 18 रुपये इतका कमी निधी दिला आहे आणि तो सुद्धा या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये त्यांनी EWSकडे म्हणजे उच्च जातीतल्या गरिबांकडे वळवलेला आहे. उच्च जातीतल्या गरिबांना मोदी सरकारने जरूर निधी द्यावा, तो भरपूर द्यावा, आमचा त्याला पाठिंबा आहे. पण ओबीसीच्या ताटातला निधी तिकडे वळवू नये अशी माझी या निमित्तानं आग्रही मागणी आहे. मला स्वतःला असं वाटतं की ओबीसीच्या आरक्षणाच्या बरोबर खऱ्या अर्थानं रोजगार, निवारा, आरोग्य, शिक्षण, बिजली, सडक आणि पाणी हा समग्र विकासाचा मुद्दा हा अधिक महत्त्वाचा आहे. होलिस्टिक डेव्हलपमेंटशिवाय ओबीसीची प्रगती शक्य नाही आणि म्हणून राज्य आणि केंद्र सरकारने त्या दृष्टीने पावलं टाकली पाहिजेत. याच्यासाठी आमचं आंदोलन आहे आणि मला विश्वास आहे की तरुण पिढी खूप मोठ्या प्रमाणात जागृत होते आणि त्यामुळे सरकारला ओबीसीच्या बाबतीत जागृतपणानं पावलं टाकणं भाग पडेल. खबरें समाप्त करने से पहले एक नजर हेडलाइंस पर. मध्य भारत के सबसे बड़े केबल नेटवर्क यूसीएन ने आईपी क्षेत्र में कदम रखा है. अमरावती जिले में जल्द ही यूसीएन का आईपीटीवी लॉन्च किया जाएगा.
अमरावती जिले में जुलाई माह में हुई भारी बारिश के कारण मुआवजे के लिए 4,71,98,000 रुपए की राशि जिला पालक मंत्री यशोमती ठाकुर ने दी जानकारी। और केंद्र सरकार की सोयाबीन आयात नीति का सोयाबीन उत्पादकों ने किया विरोध। न्यूज रूम से बस इतना ही। खबरों का सिलसिला यूं ही चलता रहेगा। आप देखते रहिएगा अमरावती बुलेटिन।